भक्त पुंडलिक आई वडिलांची सेवा करतोय, इतकी सेवा करतोय की साक्षात भगवान श्रीकृष्ण दारात आले. असा कोण आहे ज्याच्या भक्तीनं सगळा त्रिलोक आश्चर्यचकित झालाय? हा पुंडलिक कोण आहे? तपस्वी नाही, ऋषी नाही, ज्ञानवंत नाही, प्रज्ञावंत नाही, संगीतकार नाही. कोण आहे? एक सर्वसामान्य पुत्र. काय केलं त्यानं? फक्त आई वडिलांची सेवा. आणि असा कोण आहे म्हणून साक्षात परमेश्वर त्याला भेटायला आलेत. दारात उभा आहेत. आमचा पुंडलिक आई वडिलांची सेवा करतोय. परमेश्वरने सांगितलं, आलोय रे. दुसरा कुणी असता तर पटकन हातातलं काम टाकून देवाच्या चरणी लीन झाला असता. शेवटी आयुष्यात मिळवायचं काय? मोक्ष. अरे तोच तर साक्षात उभा आहे. पण हा पुंडलिक जागचा हल्ला नाही. परमेश्वर वाट पाहत राहिले. पुंडलिक सेवा करतोय. परमेश्वरने विचारलं, रे काय चाललंय तुझं? मी आलोय. पुंडलिक म्हणला, थांबाओ, सेवा करतोय आई वडिलांची. मध्येच सोडली तर त्यांना त्रास होईल, नाही येता यायचं मला. अरे पण तुझं होईपर्यंत मी काय करू? पुंडलिकाने तिथूनच एक वीट परमेश्वराच्या दिशेने टाकून दिली. माझं आई वडिलांचं सेवेचं कार्य होईपर्यंत या विटेवर उभा राहा. आणि तो भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाची सेवा होईपर्यंत विटेवर उभा राहिला. 28 युग झाली तो कृष्ण विटेवर उभा राहिला. म्हणून विठोबा म्हणून अजूनही पुंडलिकाची वाट पाहतोय. तुम्ही आयुष्यात बाकी काही नाही केलं तरी चालेल. माता पित्यांसारखा दुसरा ईश्वरच नाही, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. तुम्ही काय करायला हवं? आई वडिलांची सेवा, आई वडिलांचा आशीर्वाद, याच्यासारखं दुसरं भाग्याचं काहीच नाही. काही करायची गरज नाही. आमचं अध्यात्म आम्हाला ते सांगतं, आमची संस्कृती आम्हाला ते सांगते. हे एवढे सगळे अफाट दृष्टांत आमच्या समोर आमच्या जगण्याचा आयाम मांडत राहतात.